बातमीपत्राच्या सुरुवातीला आजची सर्वात मोठी घडामोड ती म्हणजे आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे। अनेक संघटनांनी बंदची हाक दिली आहे। बँक कर्मचारी संघटनांपासून ते शेतकरी संघटनांचीही बंदची हाक आहे। नवीन कामगार कायदे, भारत अमेरिका व्यापारी करार, मनरेगातील बदलांमुळे नाराजी व्यक्त करण्यात येते। या बंदमुळे देशभरातील सरकारी बँका, सरकारी कार्यालयांवर परिणामाची मोठी शक्यता आहे। सार्वजनिक वाहतूक, बाजारांवर मोठ्या परिणामाची शक्यता होऊ शकते। काही राज्यात शाळा, महाविद्यालयेही बंद असू शकतात। त्यामुळे आज भारत बंदची हाक देण्यात आलेली आहे। अनेक संघटनांनी ही बंदची हाक दिलेली, तर यामुळे आता विविध कार्यालयांवर याचा परिणाम होऊ शकतो। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी उज्ज्वला रौदळ यांच्याकडून। उज्ज्वला, आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे, नेमक्या कोणकोणत्या संघटनांनी ही बंदची हाक दिली आहे? नक्कीच अंकिता, भारत बंदची हाक संघटनेने बजावली आहे। त्यामध्ये बँक कर्मचारी, शेतकरी संघटने समावेश आहे। नवीन कर्मचारी कायदा आणि भारत अमेरिका व्यापार करार यामुळे नाराजी व्यक्त होत आहे। या बंदमुळे देशभरात सरकारी बँका, सरकारी कार्यालये बंद राहण्याची शक्यता आहे। यामध्ये सार्वजनिक बँका, बाजारपेठा, परत सार्वजनिक वाहतूक यावर परिणाम होऊ शकतो। तसेच शिक्षण संस्था याच्यावरती महाविद्यालये बंद राहू शकतात। आणि कामगार संघटनेच्या नेत्यांच्या मते केंद्र सरकारने आणलेले नवीन जे नियम आहेत त्या कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित नाहीयेत असं या कायद्यामुळे होतंय। कामगारांना कामावरून काढून टाकण्याचं अधिक हे देण्यात येते। कामगारांच्या हक्काचं जे संरक्षण आहे ते कमी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे कामगार संघटनांनी एकत्र येऊन संप पुकारला आहे। मात्र उज्ज्वला, हा बंद साधारण कधीपर्यंत असू शकतो, या संदर्भातली काही माहिती समोर येते का? या संदर्भात अधिकची माहिती नाहीये। आज जर अधिक केलं नाही तर कामगार बंद हाक ही वाढण्याची शक्यता आहे। निश्चित। धन्यवाद उज्ज्वला, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे अनेक संघटनांनी आज भारत बंदची हाक दिलेली आहे। बँक कर्मचारी संघटनांपासून विविध सरकारी कार्यालयातील कर्मचारी आज संपावर असतील। याचा मोठ्या प्रमाणात परिणाम हा वेगवेगळ्या विभागावरती होऊ शकतो।